नमस्कार मित्रांनो, तर आज 28 सप्टेंबर रविवार. तर आज आपण दिवसभराचा हवामान अंदाज जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातला आहे. शेतकऱ्यांची शेती पाण्यात गेली, नागरी भागात रस्ते वाहू लागले आहेत आणि जनजीवन विस्कळीत झालं. पावसाने दिलासा देण्याऐवजी आता पुन्हा एकदा संकटाची छाया गडद झाली आहे. आता 28 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट सोबतच येलो अलर्ट हा जारी करण्यात आला आहे. हे फक्त हवामानाचे अंदाज नाही तर नागरिकांनी वेळेत सावध राहण्याचा इशारा देखील आहे. तर चला तर पाहूयात राज्यातील कोणत्या भागात किती धोका आहे आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे. कोकणात रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर धोक्याच्या झोनमध्ये आहेत. कोकण विभागामध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता देखील आहे. विशेष पाहिलं तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या 4 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे, जो की सर्वात गंभीर इशारा मानला जातो. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळा, कारण वादळ वाऱ्यांची शक्यता आहे. रेड अलर्ट म्हणजे अतिशय हवामान गंभीर होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा तडाखा. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील पावसाचा जोर कमी नाही. हवामान विभागाने इथे ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. सोबतच नदी ओढ्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची देखील शक्यता असते. स्थानिक प्रशासन अलर्टवर आहे. पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यांवर पावसाची संततधार. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः घाटमाथा भागात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली हे जिल्हे येतात. पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे, म्हणजेच या भागात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सोबतच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इतर ठिकाणी येलो अलर्ट म्हणजेच मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आहे. येलो अलर्टचा अर्थ धोका कमी असला तरी सतर्क राहणं आवश्यक आहे. मराठवाड्यालाही पावसाचा जोर. संभाजीनगर, बीड, लातूर सतर्क. मराठवाड्याचा पाऊस हलकाचा असतो असं सामान्यत मानलं जातं, पण यावेळी स्थिती वेगळी आहे. छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट आहे. त्यामध्ये बीड, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला. म्हणजेच या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागामध्ये रस्ते खराब होणे, विजेची उपकरणे बिघडणे अशा समस्या उद्भवू शकतात. उत्तर महाराष्ट्रातही विजांचा कडकडाट. नाशिक घाटात रेड अलर्ट. उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती ही काहीशी चिंताजनकच आहे. नाशिक घाटमाथा परिसरात आता अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, म्हणजेच या भागात रेड अलर्ट आहे. नाशिक शहरात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा इशारा वर्तवण्यात आलाय. विदर्भामध्ये सावधानतेचा इशारा. अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट. विदर्भात या आठवड्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. त्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता देण्यात आली आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया व अमरावती या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस सोबतच वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भागात शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, म्हणून शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी. आता नागरिकांनी ही पुढील काळजी घ्या. पहिलं, नदी, ओढे, पुलांजवळ जाणं टाळा. 2 नंबरला विद्युत उपकरणांचा वापर काळजीपूर्वक करा. 3 नंबर, वाहन चालवत असताना सावधगिरी बाळगा, विशेषतः रात्रीच्या वेळी. 4, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. 5, घरात पाणी साचू नये म्हणून नाल्यांची स्वच्छता ठेवा. 6, शाळा बंद राहू शकतात, पालकांनी स्थानिक घोषणांवर लक्ष ठेवावं. आता शेवटी सांगायचं म्हणजे एवढं, पाऊस आपल्यासाठी वरदान ठरतो, पण कधी-कधी तोच विनाशाचं कारण बनतो. हवामान खात्याने दिलेले अलर्ट ही फक्त बातमी नाही, तर सावधगिरी घेण्याची गरज आहे. प्रशासन सज्ज आहेच, पण नागरिकांनीही आपल्या पातळीवर काळजी घ्यायला हवी. ही माहिती महत्त्वाची वाटली तर शेअर करा आणि एक व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.